ते आपण थोडंसं रिवाईज केलेलं होतं. कारण जर 8वीचंच येत नसेल, तर 10वीचं कसं येईल ना? बघा मुलांनो, तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, फक्त मी आठवण करून देते परत एकदा. स्पेशली सायन्स, गणितामध्ये, अजून भूगोलामध्ये आपले असे जे सब्जेक्ट्स आहेत ना, त्याच्यामध्ये पुढे पाठ मागे सपाट होऊन नाही चालत. मागच्याच माहितीवरती पुढची माहिती आधारित असते, है ना? त्याच्यामुळे अगदी तुम्ही लहानपणी पण काही-काही ज्या गोष्टी शिकल्यात, त्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो करायचं काय आहे त्याच्यासाठी? तुम्हाला आठवते मी तुम्हाला यू-आर-पी बद्दल म्हणून सांगितलेलं. सगळ्यात आधी अंडरस्टँडिंग, देन रिव्हिजन, प्रॅक्टिस. एकदम त्याला पाठ करून टाकायचंय, की मग थोड्या दिवसांनी थोडा विसर जरी पडला, तरी एकदा रिवाईज केलं की परत चांगलं आठवतं. ठीक आहे? चला, तर क्लास आपला आता चालू करूयात. कंटिन्यू करूयात आपला उष्णताच धडा. उष्णता धड्याचं मार्क्सचं वेटेज ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. किती सांगितलेलं होतं? लिहून घेतलेलं तुम्ही पुस्तकामध्ये. किती मार्क्ससाठी हा उष्णता धडा आठवतो तुम्हाला? बोर्ड एक्झाममध्ये उष्णता धड्यावरती किती प्रश्न येतील हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आठवतंय तुम्हाला? चला. सो पुस्तक दिसतंय? मी इंग्लिशचं पुस्तक ओपन केलंय चुकून थांबा. मराठीचं ओपन. हं. माझं पुस्तक दिसतंय मुलांनो? ज्यांना ज्यांना माझं पुस्तक दिसतंय हात वरती करा. ओके. ग्रेट. ठीक आहे. हे आता ना ह्यानी तुम्ही बघताय मला पुस्तक पण दिसतंय लेफ्टला आणि राईटला तुम्ही पण दिसताय. ही जी मीटिंग म्हणजे एक Google Meet वरून ज्याच्यावरून जॉइन करतोय ह्यांनी काहीतरी बहुतेक अपडेट केलंय. ते चांगलं झालं. नाहीतर आधी मी ज्या स्क्रीनवर असायची ना मला तुम्ही लोकं नाही दिसायचं. आता दिसता तुम्ही. हां, हे बघा. तर हा वाला टॉपिक आज आपण बघणार आहोत. अप्रकट उष्मा. आता अप्रकट उष्मा काय आहे? खूप सिंपल आहे, मस्त आहे आणि हे. हे बघा, काय केलंय ना आपण, नीट बघा बघा. इथे एक भांड दिसतंय तुम्हाला, काचेचं भांड घेतलंय त्यांनी. ही बघा, ही जी आकृती आहे, त्याच्यामध्ये ही आकृती दिसते माझ्या उजव्या बाजूला. ह्याच्यामध्ये हे काचेचं भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, बर्फ घेतलाय, बर्फाचे तुकडे दिलेय बघा. आणि ना आपण आता त्याला खालून गरम करतोय. बर्नर लावलाय हा गॅसचा आणि आतमध्ये तापमापी पण लावून ठेवलेली आहे. तर सुरुवातीला तापमापी किती तापमान दाखवेल? 0° बर्फाचं जे तापमान आहे ते दाखवेल आपल्याला. 0 ते 4च्या मध्ये तापमान दाखवेल ते. पण आता ना उष्णता आपण देतोय, तरी काही वेळ ना तापमान वाढतच नाहीये, वाढतच नाहीये. गरम तर करतोय आपण, तापमान का नाही वाढत आहे? मग पाणी ज्यावेळी बनतं सगळं, पूर्ण बर्फ वितळतो, त्याच्यानंतर हळू तापमान वाढायला लागतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अच्छा दुसऱ्या गोष्टीकडे नंतर जाऊयात. आता मला सांगा, जरा तुम्ही स्वतःहून डोकं लावा, की पाणीला एवढा वेळ आपण गरम केलं, सगळा बर्फ वितळेपर्यंत पाण्याचं तापमान का नाही वाढलं? कुठं गेलं ते सगळी आपण ज्याला ती उष्णता दिलेली ती? कोण सांगेल? आयडिया? काही आयडिया सुचते? हां, सांग बेटा अनम्यूट करून सांग. शहाडा स्कूलमधून कोणीतरी हँड रेज केलंय. अनम्यूट करून सांग. गेल्या क्लासमध्ये बघा आपण बघितलेलं होतं. काय पाहिलेलं होतं गेल्या क्लासमध्ये? काही जी उष्णता आहे, म्हणजे उष्णता आणि तापमानामध्ये फरक असतो हे आपण बघितलेलं, राइट? उष्णता काय असते जे आपण ॲक्चुअलमध्ये देतोय आणि तापमान काय असतं ती प्रत्येक रेणूला किती मिळते?
त्याची सरासरी असते. बरोबर आहे. तर इथे काय होतंय, अप्रकट उष्मा म्हणजे उष्मा प्रकट कसा होतोय आपल्या समोर, आपल्याला दिसते की तापमान वाढत चाललंय. मग आता दिलेला उष्मा आपल्या समोर प्रकटच नाही झाला, तापमान वाढलंच नाही. का नाही वाढलं माहितीये? कारण हा जो उष्मा आहे तो कशासाठी वापरला गेला, तापमान न वाढवता पदार्थाचे अवस्थांतर करण्यासाठी वापरला गेला. म्हणजे स्थायू द्रवामध्ये कन्वर्ट झाला. येस, स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये झालं ना. मग स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये करण्यासाठी पण तर उष्णतेची गरज आहे. मग आपण दिलेली उष्णता ही अवस्थांतर करण्यासाठी वापरली गेली. ठीक आहे. एक सेकंड ना मुलांना. आता बघा इथे, हे खाली बघा, इथे तेच दिलेलं असेल तुम्हाला. जोपर्यंत सर्व बर्फाच्या तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0° एवढेच राहील. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल. पाण्याचे तापमान 100° पर्यंत जाईल. ही दुसरी गोष्ट बघा. पाणी पूर्ण बनलं, आता बर्फ पूर्ण वितळ, तरी पण आपण उष्णता देतच राहिलो तर तापमान कुठपर्यंत जाईल, 100 पर्यंत जाईल. आणि 100 ला गेल्यावरती पाण्याला उकळी येईल. बरोबर आहे, पाणी उकळायला लागेल. आणि त्याच्यानंतर ना पण आपण उष्णता देतच राहिलो तर पाण्याचं तापमान 100च्या पुढे काही जाईच ना. आणि मग पुढे काय होईल मुलांनो, तुमच्या घरी पण असं झालं असेल, पाणी ठेवलं गरम करायला चहासाठी वगैरे, आणि काहीतरी अचानक दुसरं काम आलं आणि लक्षच नाही राहिलं की ठेवलंय. मग काय होतं, गरमच करत राहिलो आपण, मग काय होतं पुढे? काय होतं? गॅस नाही बंद केला तर काय होतं मग पुढे? अरे सिंपल कॉमन प्रश्न आहे मुलांनो, सांगा, उत्तर द्या. पाणी पूर्ण कमी होते मॅडम. हा, पाणी पूर्ण कमी होतं. कुठं गेलं पाणी? गायब कसं झालं? जादू झाली? नाही मॅडम, कुठे गेलं मग पाणी? साठून गेला. आटून गेलं. हा, पाणी आटलं म्हणजे पाण्याची काय बनली, वाफ बनली ना. स्थायूचं आधी पाणी द्रव बनलं, बरोबर, बर्फाचं पाणी बनलं ना. आणि परत आपण त्याला उकळवल्यानंतर पण ज्यावेळी उष्णता देतोय, तापमान काय वाढेच नाही, ते पण काय होतंय त्या तापमानाचं, त्याने म्हणजे उष्णतेचं, त्याने आपण दिलेली उष्णता त्याची अवस्था बदलण्यासाठी वापरली. तर द्रवाचं वायूमध्ये रूपांतर झालं. राईट. मग स्थायूचं द्रवात रूपांतर होताना आणि परत द्रवाचं वायूमध्ये रूपांतर होताना आपण दिलेली जी उष्णता त्याने अवस्था बदलण्यासाठी वापरली, ज्याच्यामुळे तापमान नाही वाढलं, त्यालाच आपण म्हणतो अप्रकट उष्मा. जो उष्मा आपल्या समोर प्रकट नाही झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय मुलांनो, इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवा. अप्रकट उष्मालाच बघा इथे दिलेलं आहे, लेटंट हीट म्हणतात. खास करून ज्या मुलांना 10वी नंतर सायन्स घ्यायचंय, तुम्हाला हे सगळे टर्म्स माहिती पाहिजे. सगळं सायन्समध्ये पुढे जाऊन माहितीये तुम्हाला, इंग्लिशमध्ये असेल. राईट. आता बघा, ह्याचाच त्यांनी काय केलेलं आहे, आलेख काढलेला आहे. हा इथे बघा आलेख, इथे दिसते. इथे आपण खाली घेतोय काल, वेळ घेतोय मिनिटामध्ये, आणि इकडे दिसते तापमान घेतलेलं आहे आपण. तर आता बर्फ घेतलाय, तर बघा शून्यापासून आपण काय केलं, घड्याळामध्ये टाइम बघायला सुरुवात केली जसं आपण गॅस चालू केला. तर तुम्ही बघू शकता, पहिले 4 मिनिटं आपण उष्णता देतोय पण तापमान शून्यावरतीच आहे. बघा, इथे 10 आहे ना, इथे मग 0 असेल. तर इथे तापमान जे आहे, थांबायला थोडं झूम कर. हा, इथे बघा 4 पासून दिसते. 4 मिनिटे काही सेकंड झाल्यानंतर हळूहळू पाण्याचं तापमान वाढायला सुरुवात केली आणि कुठपर्यंत गेलं बघा, 100 वरती तापमान गेलं. किती मिनिट, अच्छा मला बघूया, तुम्हाला आलेख वाचायला येतोय. किती किती मिनिटानंतर पाणी उकळायला सुरुवात झाली मुलांना? बघा, उकळते पाणी लिहिलंय. 100° किती मिनिटानंतर गेले? टाइम बघा खालचा, किती मिनिटावरती 100°ला गेले? इथे बघा ना, इथून लाईन खाली, लाईनीमध्ये बरोबर खाली जा ना. हे बघा, असं खाली आल्यावरती जवळजवळ 20 ते 22च्या मध्ये, म्हणजे 21 मिनिटं वगैरे आपण गॅसवर ठेवल्यानंतर जवळजवळ 21 मिनिटांनंतर पाणी उकळायला लागलं.
बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकते 34 मिनिटापर्यंत आपण नुसतं त्याला उष्णता देतोय, पण तापमान मात्र 100 वरच अडकले, म्हणून ही बघा रेषा सरळ बनलेली आहे. तुम्हाला आलेख वाचता येतो ना मुलांनो? ज्यांना ज्यांना आलेख वाचता येतो हात वर करा. मॅडम ओके, ग्रेट. ठीक आहे. तर मग ही जी पाण्याने जी शोषलेली जी उष्णता आहे त्यालाच आपण काय म्हणतो? अप्रकट उष्मा. ठीक आहे. आता बघा, ह्या व्याख्या खूप महत्वाच्या आहेत मुलांना. इथे जे दिलंय ना, ह्याला तसं पण त्यांनी असं डार्क दिलंय, गडद काळ्या रंगात दिले, पण तुम्ही पेन्सिलने ह्याला अंडरलाईन करून घ्या. हे तुम्हाला हे करायचंय, पाठ करायचंय. बघा, पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजे येथे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी होतो. स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. हे पूर्ण अंडरलाईन करायचंय. ठीक आहे. वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय हे विचारल्यावरती हे तुम्हाला लिहायचंय. लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग. वितळणं म्हणजे मेल्ट होणं. ठीक आहे. ह्याला अंडरलाईन केली. त्याच्यानंतर ना, आता ही नवीन एक गोष्ट आहे बघा. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे एकक वस्तुमान म्हणजे 1 ग्रॅम म्हणू शकतो किंवा 1 किलोग्राम पण म्हणू शकतो. इथे आपण 1 ग्रॅम म्हणू शकतो. 1 ग्रॅम म्हणजे जे एकक म्हणजे एक किंमत आहे ज्याची. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूमध्ये शोषली जाते, स्थिर तापमानावरती जेवढी त्याने उष्णता शोषून घेतली ना, त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट उष्मा. बघा, वितळण्याचा अप्रकट उष्मा आणि विशिष्ट उष्मा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? एक सेकंड ना मुलांना. थांबा, मी चुकून दुसरी फाईल ओपन केली. हा, वितळण्याचा अप्रकट उष्मा आणि विशिष्ट उष्मामध्ये काय फरक आहे? वितळण्याच्या अप्रकट उष्म्यामध्ये आपण सगळ्या पूर्ण पदार्थाबद्दल बोलतोय. इथे सगळ्या पदार्थाबद्दल नाही बोलतोय, इथे फक्त एकक वस्तुमानाबद्दल बोलतोय. कळतंय? इथे आपण पदार्थाचं जे वस्तुमान आहे ते फिक्स ठेवलं, म्हणून बघा इथे काय दिलेलं. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग. ही नुसती लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग आहे, ही आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट. म्हणजे आपण आता फक्त 1 ग्रॅम बद्दल बोलतोय ना, म्हणून विशिष्ट एका अटीबद्दल बोलतोय. आपली कंडिशन काय, आपली अट काय की 1च ग्रॅम पाहिजे पदार्थ. इथपर्यंत कळले? थम्सअप दाखवा मला, इथपर्यंत कळले? ग्रेट. आता पुढे बर्फाचे. आता पुढे काय केलं आपण, त्याला 0 ते 100 पर्यंत वाढवलं. आता डोकं लावायचं मुलांना. वितळताना जी शोषली आहे म्हणून त्याला वितळण्याचा अप्रकट उष्मा. वाफेमध्ये आता त्याचं निर्माण होते, वायूमध्ये निर्माण होते, त्यावेळी मग शोषली असेल तर त्याचं काय नाव असेल? बाष्पनाचा अप्रकट उष्मा. बाष्पामध्ये रूपांतर होतंय ना. तर इथे पण बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय अंडरलाईन करचाल? हा, हे बघा इथून इथपर्यंत. द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. ज्या स्थिर तापमानात द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा म्हणतात. ठीक आहे, ह्याला अंडरलाईन करा.
नुसता बाष्पनाचा अप्रकट उष्मा विचारलं तर हे उत्तर लिहायचं. आता आता आपण किती घेणार आहे? 1 ग्रॅम द्रव घेणार आहे. तसं ऍक्च्युली 1 ग्रॅम द्रव किती कमी असेल तुम्ही इमॅजिन करू शकता, पण तेवढंच घेणार आहे आपण. तर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. परत इथे पण आता फक्त आपण कशाबद्दल बोलतोय? 1 ग्रॅम बद्दल बोलतोय. कळलं? इझी होतं हे. एक आहे वितळण्याचा अप्रकट उष्मा आणि म्हणून त्याचाच वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. इथे बाष्पनाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचाच विशिष्ट अप्रकट उष्मा 4 गोष्टी केल्या आपण. बरोबर आहे? अच्छा, आता इथे मुलांनो तक्ता दिला. हा खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी कल्पना मिळते. जसं की आता बघा, आपलं बर्फ आहे. पाणी म्हणा किंवा बर्फ म्हणा. त्याचा द्रवणांक 0 म्हणजे 0 अंशाला पाणी काय होतं? द्रव बनायला सुरुवात होते. बर्फाचं पाणी बनायला सुरुवात होते ना. आणि उत्कलनांक किती आहे? 100 अंश आहे. उकळायला सुरुवात होते. आता नीट बघा. आपण आता 1 किलो पाणी घेतलं. 1 किलो, इथे किलोग्राम घेतोय. 1 किलोग्राम पाणी घेतलं तर त्याला आपण किती उष्णता दिल्यावर तो पूर्णपणे वितळतो? 333 किलो जूल. इथे बघा लिहिले वरती के जे लिहिले, किलो जूल. आणि नुसतं 1 ग्रॅम घेतलं पाणी, 1च ग्रॅम पाणी घेतलं तर मग तीच उष्णता आपण कशामध्ये लिहिणार? कॅलरीमध्ये. तुम्हाला माहितीये ना, जसं आपलं SI युनिट, स्टँडर्ड युनिट, स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट हे आहे, किलोग्राम आहे वस्तुमानाचं. तर तिथे उष्णता जास्त द्यावी लागते, उष्मा, म्हणून इथे आपण किलो जूल मध्ये लिहिले. ह्याला नुसतं जूल मध्ये लिहिलं तर ह्याच्यावरती मग काय होतील? अजून 3 शून्य वाढतील, म्हणजे 333,000 होईल. ते 333,000 जूल्स होईल. आणि इथे कॅलरी प्रति ग्रॅम, तर 1 ग्रॅम साठी कॅलरी मध्ये आपण उष्णता दिली. कॅलरी हे सीजीएस युनिट आहे उष्णतेचं, गेल्या वर्षी तुम्ही बघितलंय. तर हे 80च द्यावी लागते. सेम वे पाण्याला उकळवण्यासाठी बघा, आपण एवढी उष्णता त्याला देत असतो, आपण कधी विचारच नाही केला. 1 किलो पाणी त्याला 2256 एवढी किलो जूल उष्णता द्यावी लागेल. आणि 1 ग्रॅम पाण्याला 540 कॅलरीज मध्ये द्यावी लागेल. सेम वे तांब्याचं दिलंय बघा, इथाइल अल्कोहोलचं दिलेलं आहे, सोन्याचं दिलंय, चांदीचं दिलेलं आहे. तर हा तक्ता तुम्ही नंतर ना गो थ्रू करा, मग तुम्हाला समजेल की किती किती द्यावं लागतं. त्या तक्त्याला बघून फक्त मला सांगा की सगळ्यात जास्त अप्रकट उष्मा तुम्हाला दिसतोय मुलांनो. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे इथाइल अल्कोहोल जे आहे, इथे हे बघा, ह्या इथाइल अल्कोहोलचा जो अप्रकट उष्मा आहे तो किती इथे जास्त आहे. दिसते? आणि इथे वजामध्ये आणि इथे प्लस मध्ये. चला पुढे जाऊयात. आता आहे पुनर्हिमायन. हे पुनर्हिमायन वाला जी गोष्ट आहे ना, ही खूप इंटरेस्टिंग आहे. ही तुम्ही करून पण बघितली असेल. अच्छा थांबा, हे ना मी तुम्हाला पुस्तक नंतर दाखवते. आता मला तुम्हाला बघायचंय. एक सेकंड थांबा. मिस्टेक, स्क्रीन शेअर स्टॉप केले. अच्छा, मला सांगा मुलांनो, बर्फाचे 2 छोटे छोटे तुकडे घेऊन हातावर दाबून कोण खेळले आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं रे ते बर्फाचे 2 तुकडे दाबल्यावर परत ते जॉईंट झाले. कोणी कोणी असं केले? हात वर करा. कोणीच नाही केलं अजून? अच्छा, मला सांगा, तुमच्यापैकी कोणाच्या घरी फ्रीज असेल? कोणाच्या घरी तुमच्या फ्रीज असेल का? हात वरती करा. सुट्टीमध्ये ज्यावेळी आता समजा तुम्ही घरी गेल्या, कोणाच्या घरी फ्रीज आहे का?
आहे. कोणाच्या घरी फ्रीज आहे? हात वर करा ना, मला कसं कळेल? कोणाकोणाच्या घरी फ्रीज आहे? हा, ठीक आहे, ग्रेट. नसेल तरी पण ना, आपल्या बाजूवाल्यांकडे असेल तर त्यांना फक्त म्हणायचं आम्हाला बर्फाचे 2 तुकडे द्या. तर घरी गेल्यावरती काय करायचं, ते बर्फ बनवायचं भांड आहे की नाही, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, बर्फ बनवू द्यायचा. बर्फ बनला की बाहेर काढायचा. ते बर्फाचे तुकडे घ्यायचे 2 आणि पटकन, जास्त वेळ हातावर ठेवल्यावर हात सुन्न पडतील ना, लगेचच त्याला 2 तुकड्यांना एकमेकांवर दाबायचं. तुम्ही बघचाल ते 2 तुकडे ना जॉईंट होतात, चिटकून जातात एकमेकांना. असं का होतं? तेच ही कन्सेप्ट आज आपण शिकणार आहे. पुनर्हिमायन म्हटले. हिम म्हणजे काय? बर्फ. पुनर्हिमायन म्हणजे पुन्हा एकदा बर्फ बनणं. तर इथे होतंय काय बघा. ज्यावेळी ना, नीट ऐका मुलांना, ज्यावेळी आपण 2 तुकड्यांना बर्फाच्या दाबतोय, आपले आता हात दाबा बरं. असे हात दाबून बघा. नुसतं असं वरती ठेवा एकमेकांवरती आणि थोडंसं दाबा. काय फरक जाणवतोय तुम्हाला? उष्णता जास्त फील होते दाबल्यावरती? येस. ज्यावेळी 2 गोष्टींना आपण एकमेकांवर प्रेस करतो, आपण दाब देतोय. दाब, बल आणि दाब धड्यामध्ये दाब काय असते शिकलाय तुम्ही 8वीला ऑलरेडी. दाबल्यामुळे, दाब वाढवल्यामुळे तापमान वाढतं. दाब वाढवल्यामुळे काय होतं? तापमान वाढतं. आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये पण असं होतं. तुमच्यावरती परीक्षेचा जरा जास्त दाब, म्हणजे अभ्यास करायला, परीक्षेला जरा जास्त दाब लावल्यावरती तुमचं डोकं थोडं गरम होतं ना. होतं की नाही? सेम होतं ना. सो सेम इथे आपण दाब वाढवला की काय होते? तापमान वाढते. आणि मग काय होतंय ना, तापमान फक्त कुठलं वाढतंय? बर्फाच्या जे 2 पृष्ठभाग एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, एकमेकांच्या संपर्कामध्ये, फक्त तेवढाच दाब वाढतोय. तेवढा तिथला दाब म्हणजे तिथे दाब लागतोय. त्याच्यामुळे फक्त तेवढ्याच पोर्शनचं काय होतंय? तापमान वाढतंय. मग तेवढ्या पोर्शनचं तापमान वाढल्यामुळे तिथे जो बर्फ आहे, तो काय होईल मग? वितळेल ना. तो बर्फ वितळतो आणि मग परत आपण त्याचं तापमान, म्हणजे दाब काढून घेतला, दाब कमी झाला की परत तापमान वाढतं, कमी होतं म्हणजे, आणि परत बर्फ बनतो. म्हणजे बर्फ वितळला, आपण दाबल्यावर बर्फ वितळला, दाब काढून घेतल्यावरती परत बर्फ बनला. आणि म्हणून मग ते मधलं जे पाणी परत बर्फ बनलं आणि ते 2 तुकडे एकमेकांना काय होतात? चिटकतात. हे तुम्ही स्वतः करून बघितल्यावर तुम्हाला जास्त मजा येईल. मग त्यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो? इथे पुस्तकामध्ये दिले बघा, पुनर्हिमायन. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो रेजिलेशन. मी म्हटलेलं ना तुम्हाला, मला काय काय जे आहे ते इंग्लिशचे शब्द जास्त सोपे वाटतात मराठीच्या शब्दांपेक्षा. बरं, आता असू द्या. चला, आता आपण हे तुम्हाला ना आकृती इथे जी दाखवली ना, ती आकृती वरून एक्सप्लेन करते. सोपी आहे ही कन्सेप्ट, तशी अवघड काहीच नाहीये. थांबा, मी 1 मिनिट दुसरी स्क्रीन शेअर करते मुलांना. काय झालं? आवाज काय येतोय? कोणाचा तरी आवाज येतोय मला. मॅडम, आवाज नाही येत आहे. अरे, तुमचा आवाज येतोय मला, मी म्हंटल. येस, माझी आकृती दिसते. व्हाईट बोर्डवर आकृती दिसते मुलांना. अनम्यूट करून बोला. हो मॅडम. ओके, ग्रेट. आता इथे बघा आपण काय केलेलं आहे ना, हे गोळावाल्याकडे, अच्छा, कोणी कोणी गोळा कोणी कोणी खाल्लाय मला सांगा. बर्फाचा गोळा कोणी कोणी खाल्लाय? तो तर कॉमन गोष्ट आहे ना. येस. अच्छा, कोणाकोणाला बर्फाचा गोळा खूप आवडतो? हात वर करा. हा, सगळ्यांनाच आवडतो जवळजवळ बर्फाचा गोळा, राईट?
हा, मग ते बर्फाच्या गोळ्यावाल्याकडे अशी बर्फाची तुम्ही मोठी लादी बघितली असेल, मग तो बर्फ खिसून खिसून आपल्याला गोळा बनवून देतो है ना. तर हीच ती आपण ना काय, ऐका ऐका मुलांना, आपण काय केलेलं, एक टेबल घेतलंय, टेबलावरती हे आपण 2 लाकडाचे तुकडे ठेवलेत, लाकूड असं ठेवलंय. आणि आता काय करतोय आपण, हे बघा, हे लाकूड ठेवलंय सपोर्टसाठी आणि त्याच्यावर ही अशी वर लादी अतळाई ठेवली. आणि आता आपण काय करतोय, एक धागा घेतलाय आणि त्या धाग्याला ना इकडून एक, दोन्ही टोकांना वजन लावलंय. आता तुम्हाला माहितीये बघा, इथे धागा जिथे दिसते, इथे एक पर्पल कलर दाखवला आणि वरती असं ग्रे कलर मध्ये एक लाईन दाखवलेली आहे. जर आपण ह्याला झूम केलं तर बघा, हा बघा, नीट बघितलं तर दिसतंय तुम्हाला, इथे ग्रे कलर आहे हा वाला, ही लाईन. आणि ही लाईन बघा, धागा जो ऍक्च्युअल मध्ये ती पर्पल कलर झालाय, पर्पल कलरचा यांनी धागा घेतलाय. पर्पल म्हणजे माहितीये ना तुम्हाला, वांगी कलर. तर बघा, इथे काय होतंय आता, की जसं आपण खाली वजन लावली धाग्याला, धागा जिथे बर्फाला चिटकलाय, म्हणजे ही जी आपली बर्फाची लादी आहे, जिथे हा धागा चिटकलाय, त्या धाग्यावरती आपण खालून दाब लावतोय. मग तो दाब ऑटोमॅटिकली कशाला लागतोय, लादीला लागतोय बर्फाच्या. मग ह्याचा अर्थ दाब वाढवला तर फक्त धागा ज्या संपर्कामध्ये आहे ना बर्फाच्या ज्या पोर्शनच्या, तिथलं तापमान वाढतं. तापमान वाढलं, मग तिथला फक्त बर्फ वितळला आणि बर्फ वितळल्यामुळे धागा काय झाला, खाली गेला बघा. आता बर्फाच्या आतमध्ये गेला आणि एक पॉइंटला धागा खाली खाली निघून जातो, लादीच्या आरपार निघून जातो. तरी पण आपण बघितलं, लादी काय तुटलीच नाही. का बरं? जोपर्यंत धागा खाली खाली चालला तोपर्यंत वरचा जो बर्फ वितळलेला होता त्याच्यावरचा दाब निघाला ना, कारण दाब लावला ना धागा तर खाली गेला. त्याच्यामुळे वरचा जो बर्फ होता, म्हणजे वरचं जे वितळून पाणी बनलेलं होतं, परत एकदा बर्फ बनला. इझी. धागा जोपर्यंत दाब लावतोय बर्फ वितळला, धागा खाली गेल्यावर दाब निघून गेला, परत वितळलेल्या पाण्याचा बर्फ बनला. इझी. ह्यालाच आपण म्हणतो पुनर्हिमायन, म्हणजे पुन्हा हिम बनलं, म्हणजे पुन्हा बर्फ बनला. इझी. इझी होती ही कन्सेप्ट. तर आता तुम्ही काय करायचंय, आता ह्याला आपण एकदम वर्ड टू वर्ड वाचत नाही बसायचं, तुम्ही स्वतः वाचा. काय दिलंय मी एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही एकदा आपला क्लास झाल्यानंतर ना वाचून काढा ह्याला. बघा, इथे दिलेलं आहे, तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून वगैरे, तेच मी जे आता एक्सप्लेन केलं तीच हे प्रक्रिया काय करतोय, कृती आपण काय करतोय ती दिलेली आहे. त्याच्यानंतर ना हा वाला जो आहे, हा वाला पोर्शन तर आणखी इंटरेस्टिंग आहे. पाण्याचे असंगत आचरण. थांबा, आता हा पाण्याचे असंगत आचरण काय आहे मुलांना? हे सांगायच्या आधी ना मला तुम्हाला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी आहे. चला आता बघूयात माझ्या प्रश्नांची छानपैकी लक्ष देऊन कोणती कोणती कोण कोण उत्तरं देत येते. तुम्ही हे आधी पण शिकलाय. स्थायूंमध्ये पण खास करून धातूंना उष्णता दिल्यावर काय होतं मुलांना? हा, स्थायूंना खास करून धातूंना उष्णता दिल्यानंतर ना त्यांच्या आकारमानामध्ये काय बदल होतो? त्या दिवशी काय झालं ना, ऐका रे, शहाडाचे स्कूलचे मुलांनो, तुम्ही कॅमेरामध्ये दिसताय, रेकॉर्डिंग होतोय, हा व्हिडिओ आपला युट्यूबवर जातो. जे जे युट्यूबचा व्हिडिओ बघतील जगामधून कुठून पण ते तुम्हाला बघणार आहेत. सो बिहेव अकॉर्डिंगली, यू आर रिप्रेझेंटिंग युअर स्कूल. बर, ऐका, त्या दिवशी काय झालं ना, माझ्या घरी आपली मधाची एक बॉटल होती
आणि तो मध जास्त काळ टिकावा म्हणून मी त्याला फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं. मग फ्रीज मधून काढल्या काढल्या ती खूप थंड होती आणि मला लगेचच ते आतमधून त्याच्या मध बाहेर काढायचा होता. मी ते झाकण खोलत होती लवकर निघेच ना. म्हणून मग मी काय केलं, त्या बॉटल वरती ना गरम पाणी ओतलं आणि लगेच ते झाकण निघालं. आणि ते झाकण जे असतं वरती बॉटल्सचं, तुम्हाला माहितीये ते धातूंचं बनलेलं असतं मोस्टली. तर मग काय काय बदल झाला त्याच्यामध्ये कोण सांगेल? सायन्सच्या भाषेमध्ये उत्तर हवंय मला. तुम्ही आता 10वी मध्ये आहात ना. काय झालं त्या धातूचं काय झालं? अरे म्यूट आहेस तू बेटा. प्रणव म्यूट आहेस तू. आता कॅमेरा पण बंद झाला. अनम्यूटचं बटन दाब कॅमेऱ्याच्या बाजूवालं. हा बोल. मॅडम त्या झाकणवर गरम पाणी टाकल्यावर त्या झाकण ढिला झाला नंतर निघला. हा, तर हे झालं कॉमन माणसाचं उत्तर. झाकण ढिलं झालं आणि ते निघलं. उत्तर बरोबर आहे. वैज्ञानिक भाषेमध्ये उत्तर पाहिजे. ढिलं झाल्याला आपण सायन्स मध्ये काय म्हणतो? मुरुमगावचे गर्ल्स मधून कोणी सांगेल? स्थायूंना उष्णता दिल्यावर स्थायू डॅश पावतात. काय होता तो शब्द? स्थायूंना उष्णता दिल्यावर स्थायू डॅश डॅश पावतात. काय पावतात? पाहतात. हा, धाश पावतात. अरे डॅश म्हणजे ती रिकामी जागा आहे, ती तुला भरायची आहे. स्थायूंना उष्णता दिल्यावर स्थायू डॅश पावतात. काय डॅश डॅश ती रिकामी जागा आहे, ती रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे. प्रसरण पावतात. आणि उष्णता काढून घेतल्यावर मग काय होतं? काय पावतात मग? प्रसरण आणि आकुंचन शब्द तुम्ही ऐकले नाहीयेत यापूर्वी? ज्या कोणी कोणी ऐकलंय प्रसरण आणि आकुंचन शब्द हात वर करा. बाकीच्यांनी ऐकलं कसं नाही? हे 8वी 9वीला पण होतं. हे म्हणजे तुम्हाला अभ्यास खूप खोलावर करायची गरज आहे मुलांना, ज्यांनी ऐकलंच नाहीये शब्द. येस, स्थायूंना उष्णता दिल्यावरती स्थायू काय पावतात? प्रसरण पावतात. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे ना, सेम मगाशी जे आपण कृती करत होतो ना, तीच कृती करणार आहे. पण मगाशी आपण काय बघत होतो? उष्णता दिल्यावर तापमानामध्ये काय वाढ होते फक्त ते बघत होतो. आता आपण काय करणार आहे ना, उष्णता दिल्यावर आकारमानामध्ये, आकारमान म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला? आकारमानामध्ये काय बदल होतोय ते बघणार आहे बर्फालाच घेऊन. ठीक आहे. तर आता बघा, एक मिनिट, तुमची ती आकृती मी इकडे घेते. परत माझा व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला? व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांना? हो मॅडम. ओके ग्रेट. बघा, हा आपण परत बघूयात. हा तुमचा पुस्तकामधलाच आलेख मी इथे घेतलाय. ठीक आहे. आता आपण ह्याला काय करतोय नीट बघा मुलांना. आता आपण पूर्ण जास्त नाही घ्यायचं, म्हणजे खूप जास्त बर्फ नाही घ्यायचा, आपण थोडासाच घेऊयात. आता आपण बर्फ नाही घेणार आहे, आता आपण घेणार आहे पाणी घेणार आहे. हे मी पाणी घेतलं. ठीक आहे. आणि समजा आपण ह्याला कशामध्ये ठेवलेलं आहे? ह्याला आपण ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. ठीक आहे. तर हे जे पाणी आहे फ्रीजमध्ये जे ठेवलंय ना, आता आपण उलट करतोय मुलांना. आपण आता काय करतोय, उष्णता जी आहे त्याची काढून घेतोय. समजा
नीट बघा आता. हे दिसते तुम्हाला तापमान, आणि इथे आपण काय घेतले, आकारमान. बरोबर आहे. आकारमान आपण इथे कसं मोजणार, ह्याच्यामध्ये आपण पाण्याचं आकारमान कसं मोजणार, सूत्र काय असेल इथे आकारमान मोजायचं. इथे आकारमान मोजायचं अच्छा ठीक आहे, थांबा, तुम्हाला किती आठवते मला बघू द्यात. हा आपला जो आहे तो एक ठोकळा आहे, कुठल्या तरी एका धातूचा. हा असा आपला ठोकळा आहे. ठोकळा आहे म्हणजे काय, सगळ्या बाजू समान आहेत. ह्याच्या सगळ्या बाजू समान आहेत, आणि समजा त्याच्या एका बाजूची लांबी 4 सेंटीमीटर आहे. त्याचं आकारमान किती असेल मुलांनो? साधा सोपा प्रश्न. ह्या ठोकळ्याचं आकारमान किती असेल? म्हणजे तुम्हाला आकारमान काय आहे ते पण नाही आठवत आहे. बघा, आकारमान काय असतं, ती वस्तू किती जागा व्यापतीये त्याला आपण आकारमान म्हणतो. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे हा ठोकळ्याच्या आतमध्ये जर आपण एखादी वस्तू भरली तर ती वस्तू किती बसेल त्याच्या आतमध्ये, पाणी भरलं तर ते किती बसेल, त्याला आपण आकारमान म्हणतो. किती आकार आहे त्याचा, एकूण किती आकार आहे. जसं की आता तुमचं घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही आपलं कपडे ठेवायचं कपाट ठेवलंय, तर त्याने पूर्ण रूम मध्ये किती जागा व्यापली. खाली नुसतं जमिनीवर चिटकले तो पोर्शन नाही, पूर्ण रूम मध्येच त्याने किती जागा व्यापले, तेच त्या कपाटाचं काय होईल, आकारमान होईल ना. राईट. तर इथे आकारमान कसं काढणार आपण ठोकळ्याचं? नॉर्मली बघा, ही आयता काय म्हणतात रे त्याला, इष्टिका चिती काहीतरी म्हणतात ना, ते असतं तर आपण त्याचं काय केलेलं असतं, आयताच्या शेप पासून बनवलेली त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची केलं असतं. आता इथे सगळ्याच बाजू समान आहे, तर ही पण बाजू 4 आहे, लांबी 4 आहे, रुंदी 4 आहे, आणि उंची पण 4 आहे. म्हणून मग इथे आपलं आकारमानाचं सूत्र काय होईल, 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा घन किती आहे? 4चा घन किती आहे? अरे काहीतरी बोला मुलांना. 20 मॅडम. 4चा घन, घन 4 गुणिले 4 गुणिले 4. चौसष्ट मॅडम. हा, राईट. तर इथे मग ह्याचं आकारमान होईल 64 सेंटीमीटरचा घन. सेम वे आता हे नॉर्मल आपलं जे भांड असतं बघा, हे खालून असं गोल असतं, राईट. आता हे इथे आपलं आकारमानाचं सूत्र, फक्त पाण्याच्या आकारमानाच्या सूत्राबद्दल आपण बोलतोय, तर इथे आकारमानाचं सूत्र काय बनेल, एकतर ही खालची बाजू वर्तुळाकार आहे म्हणून त्याचं क्षेत्रफळ पायार वर्ग, आणि पाण्याने किती इथे किती उंचीवर पाणी गेले त्याची नुसती लांबी, मग हे बनेल पायर स्क्वेअर एल, पाय आरचा वर्ग गुणिले एल. हे आहे आपलं पाण्याचं आकारमान. आता आपण मग काय करतोय, मग तेच आता ह्यांनी किती घेतलेलं आहे बघा. पाण्याचं जे तापमान आहे हे समजा इथे बघा 10 अंशावर आहे, तर तुम्हाला ही सरळ आपण वरती गेल्यावर बघा, ही जी लाईन आहे ना, हे बघा, एक मिनिट बघा. ही दिसते तुम्हाला, असं आपण सरळ इथून लाईन काढली तर तुम्हाला हे सरळ लाईनीमध्ये हे दिसेल की किती तापमानाला किती आकारमान. आता बघा, ही मी जी लाईन काढलेली आहे, हिला समजा बरोबर 10 वरून काढूयात आपण. रे मी 10 वर दिसते पण मग शिफ्टच होते, ठीक आहे. तर बघा, हिला आपण बरोबर वरती गेलो 10 वरून घेऊन, तर किती दिसतं आपल्याला आकारमान, ते दिसते इथे कुठेतरी असं परत लेफ्ट गेल्यावरती, राईट. म्हणजे 1000.15.
आणि 1000.20 त्याच्यामध्ये कुठेतरी इथे दिसते आपल्याला. तर तुम्ही बघू शकता आता हे आकारमान जे आहे ते जे एवढं आहे सुरुवातीला 1000.20च्या पण जे जास्त आहे ते हळूहळू आकारमान कमी कमी होते, जे की नॉर्मल बिहेवियर आहे. म्हणजे उष्णता काढून घेतल्यावर आकारमान कमी व्हायला पाहिजे, आकुंचन पावायला पाहिजे ना. उष्णता काढून घेतल्यावर तो बघा पदार्थ आकुंचन 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 होत चाललाय. तर अजून तो आकुंचनच व्हायला पाहिजे. पण पाण्याच्या बाबतीमध्ये काय होते मुलांनो, जसा तो 4 अंश तापमानाला येतो, नीट ऐका, जसं आपण उष्णता काढत काढत पाणी थंड होत 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 जसं त्याचं तापमान 4 अंशाला येतं, अजून त्याची उष्णता काढून घेतल्यावर, अजून त्याचं तापमान कमी केल्यावर तो अजून जास्त आकुंचन व्हायला पाहिजे ना, तर तो आकुंचित न होता तो प्रसरण पावायला सुरुवात होते. म्हणजे आधी गरम करताना तो प्रसरण पावत होता. आता 4 अंशाच्या खाली तो थंड होताना प्रसरण पावायला लागतो. म्हणजे आधी तो छोटा 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 झाला. आता अचानक परत थोडं थोडं हळूहळू परत मोठा 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 व्हायला लागतो. मग ह्यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. म्हणजे तापमानाच्या बदल त्याच्यामध्ये जसं व्हायला पाहिजे, तापमानाच्या संगे त्याचा जसा परिणाम व्हायला पाहिजे तसा होत नाहीये. म्हणून आपण ह्याला म्हणतो पाण्याचे असंगत आचरण. पाणी 4 अंश तापमानानंतर आकुंचित पावण्याऐवजी ते प्रसरण पावायला लागतं. आणि आकारमान वाढल्यामुळे मुलांनो काय होतं, घनता कमी होते. आकारमान वाढल्यावर घनता कमी होते ना. बर्फ जास्त दाट की पाणी जास्त दाट आहे? दाट म्हणजे कळतं ना तुम्हाला दाटपणा काय असतो, घनता. दाट म्हणजे घनता. तर पाण्याचं आकारमान वाढतं आणि घनता कमी होते. त्याच्यामुळे मग मुलांना काय होतं, नीट बघा आता. हे बघा. आता हेच सेम टू सेम ना आपण, तुमची ही दुसरी अजून एक आकृती आहे ना पुस्तकामध्ये, त्याच्या बाबतीमध्ये हा सेम गोष्ट आता आपण अभ्यासूयात. थांबा मी ती आकृती घेते व्हाईट बोर्डवरती. पण हे जे पाण्याचं असंगत आचरण आहे ना मुलांनो, बघा हे पण ना आपल्या प्रकृतीची एक कमाल आहे. आणि त्याचा ना खूप फायदा आहे. कसा फायदा आहे तो मी तुम्हाला सांगते. हे तुमचे सगळ्यांचेच कॅमेरे आज का ऑफ झालेत? माझा व्हाईट बोर्ड दिसतोय? मॅडम. हा. आता बघा, ह्यालाच आता आपण हे तुमचं जे उदाहरण दिलंय त्याच्या बरोबर टॅली करणार आहोत. थंड प्रदेशामध्ये बघा काय होतं, हा आपला काय आहे, एक तलाव आहे. समजा हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. हिवाळा तिथे सुरुवात झालेली आहे थंड प्रदेशामध्ये. हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे आता, नीट ऐका आता हे लक्ष देऊन. ह्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ह्याला थोडं मोठं करते मी. पाणी हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते. तर हवेमध्ये थंडापणा आहे ना, तर सगळ्यात आधी काय होतं, हे खालचे जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत किंवा जे पाण्याचे जे रेणू आहेत, ते वरच्या पेक्षा उष्णता जास्त असते, त्यांची गरम असतात. म्हणून हे जे थंड जे रेणू आहेत ते खाली जातील आणि उष्ण जे आहे ते वरती येतील. बरोबर आहे? कारण जी उष्ण वस्तू जी असते ती हलकी असते वजनाने, मग ते वर येते. आणि सेम वे परत आता हे खाली आलेले गरम होतील
कारण वरचे खालच्या तुलनेमध्ये वरच्यांनी हवेमधला थंडपणा शोषून घेतला ना, वरचे अजून जास्त थंड होतील, परत ते खाली येतील आणि परत खालची वरच्यापेक्षा गरम आहेत, परत ते वरती जातील. असं करत करत वरची थंडी खाली खाली यायला सुरुवात होते. बरोबर आहे? आणि पाण्याचं जे आहे तापमान कमी 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 व्हायला सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकता, वरचे जे पाण्याचे कण आहेत ते हवेतली थंडी शोषून घेतात, खाली जातात. परत वरचे आता दुसरे वर आले, परत ते थंडी शोषून घेणार, परत ते खाली जाणार. असं करत करत ते गोल गोल फिरणं त्यांचं चालू राहतं आणि मग पाणी थंड 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 व्हायला सुरुवात होते. असं करत करत आता समजा ह्या पाण्याचं सुरुवातीचं तापमान, हिवाळा पडायच्या आधीचं तापमान समजा होतं 30°C. किती होतं? 30°C होतं. आता काय होतंय? हळूहळू ते 28 वर येईल, 26 वर येईल, असं कमी 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 होत चाललंय. आणि त्याच्यामुळे मग काय होत चाललंय, हे पाण्याचं जे आहे मुलांनो, आकारमान पण कमी 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 होत जाणार. म्हणजे पाण्याचा आकार, जे पाण्याची जी पातळी तुम्हाला वर दिसते ती थोडीशी खाली खाली जायला सुरुवात होईल. आता हे कुठपर्यंत होते, कधीपर्यंत होते? जोपर्यंत पाण्याचं तापमान 4°C होत नाही तोपर्यंत. आता जसं जसं तापमान 4°ला आलं, आता नीट बघा, तापमान इकडचं पाणी आधी लवकर थंड होणार आहे ना हवेमधली थंड हवा शोषून. तर हितलं 4° असताना खालचं कदाचित थोडं जास्त असेल, 5° असेल किंवा 5.5° असेल. बरोबर आहे? कळतंय तुम्हाला? खालचं तापमान 4 पेक्षा जास्त असेल ना, कारण खाली जास्त गरम असणार आहे, कारण थंड व्हायला वरतून सुरुवात झालेली आहे. बर्फ पण बनायला ठेवल्यावर बघा मुलांनो, फ्रीजमध्ये आधी वरती बर्फ बनतो. पूर्ण बर्फ बनला नसेल तर तुम्ही ना घरी गेल्यावर हे प्रयोग करून बघा. एक छोटंसं भांडं घ्या, त्याच्यामध्ये वाटी घ्या एक. वाटीमध्ये बर्फ बनायला ठेवा पाणी आणि थोड्या वेळाने अर्ध्या तासाभराने त्याला बाहेर काढा. तर तुम्ही बघचाल वरती बर्फ बनलाय, पण बर्फ तोडल्यावर आतमध्ये पाणी तसंच आहे. तर वरतून बर्फ बनायला सुरुवात होते. तेच समजून घेतोय आपण, कारण आतलं तापमान जे आहे अजून 5च आहे. मग 5ला तर बर्फ नाही बनत आहे. मग इथे 4°ला पाणी आल्यावर वरचे आता जे पाण्याचे कण आहेत ते खाली न जाता वरच्या वरच त्यांचा काय बनला, बर्फ बनला. आणि मग खालचं जे पाणी आहे तसंच राहिलं. कारण पाण्याने काय दाखवलं? असंगत आचरण दाखवलं. म्हणजे वरती बर्फ जो आहे, वरचं पाणी जे आहे ते बर्फ बनलं. आणि बर्फाचं काय झालं? नुसतं बर्फ नाही बनला, प्रसरण पावला तो. म्हणजे त्याचं आकारमान वाढलं. पाणी होतं तर त्यावेळी ते विरळ होतं. आता तो बर्फ बनला, स्थायू बनला आणि तो वजनाने पाण्यापेक्षा हलका आहे. कारण मी म्हटलं ना, घनता कमी होते. घनता कमी होते. पाण्यापेक्षा बर्फ हलका असतो, कारण त्याची घनता कमी असते. म्हणून ते काय झालं? वरती तरंगायला लागला. म्हणजे तो तलाव आता वरतून गोठलाय, मात्र आतमध्ये पाणी आहे आणि वरती तापमान कमी आहे. वरती तापमान कमी आहे, 4° आहे. 4° किंवा 0°, 4 ते 0च्या मध्ये. पण खाली जे तापमान असेल ते जास्त असेल, 4 पेक्षा थोडंसं जास्त असेल. त्याच्यामुळे मग काय होतं, हिवाळ्यामध्ये ज्यावेळी तलाव गोठली जातात ना, तरी सुद्धा हे जे जलचर प्राणी आणि वनस्पती आहेत ते जिवंत राहतात. समजा असं झालं नसतं, पाण्याचं असं असंगत आचरण नसतं, तर पूर्णच तलाव बर्फ बनला असता आणि मग बिचारे जे तलावामध्ये जे प्राणी वगैरे असते, वनस्पती असते, त्या सगळ्या मेल्या असत्या. कळतंय तुम्हाला? तर बघा, आपलं जे नेचर आहे ते किती वंडरफुल आहे, है ना? त्याने सगळ्या गोष्टींची किती काळजी घेतलेली आहे. तर हे आहे पाण्याचं असंगत आचरण. इथे आपल्याकडे जर पाणी नसतं मुलांना, सपोज आपण त्या भांड्यामध्ये ना, सपोज म्हणजे समजा आपण त्या भांड्यामध्ये इथे सोन्याचा तुकडा घेतला असता. सोन्याचा तुकडा घेतला असता आणि मग त्या सोन्याच्या तुकड्याला जर आपण वितळवत गेलो असतो ना, मग त्याचा जर आपल्याला आलेख भेटला असता, कदाचित असा काहीतरी मिळाला असता. म्हणजे 0°पासून त्याचं आपण काय करतोय, त्याला गरम गरम करायला, उष्णता द्यायला सुरुवात करतोय. तर मग त्याच्या आकारमानामध्ये काय झाली असती? वाढ.
आकारमानामध्ये त्याच्या वाढ झाली असती. का बरं? हळूहळू तो सोनं वितळायला सुरुवात झाली असती ना. सोनं असंगत आचरण नाही दाखवत, म्हणून त्याचा आलेख सरळ मिळाला असता आपल्याला. कळलं इथपर्यंत? पाण्याचं असंगत आचरण काय असतं कळलंय मुलांनो? हो मॅडम. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचंय, आता फ्रेश बघा, नुसतं जेवून चालत नाही. कधी कधी जेवल्यानंतर जेवण पचलं नाही तर काय होतं? उलटी होते, नाही तर पोट खराब होतं ना. तसं आता तुमच्या मेंदूने फ्रेश हे शिकवलेले जेवण खाल्लंय. आता ते तुम्हाला स्वतःला पचवायचंय. कसं पचवणार? रिव्हिजन करायचे. तर आजचा होमवर्क सांगते तुम्हाला काय करायचंय. चला पटकन होमवर्क नोट करून घ्या. नेक्स्ट क्लासमध्ये मी होमवर्क बघणार हा तुमचा. हा हा आपला परवा दिवशी पण पिरियड होता का? नाही, इंग्लिश मिडियमचा होता. हा, अजून एक पिरियड असेल मला वाटतं आपला. उद्या परवाच असेल अजून एक पिरियड. ठीक आहे, तर मी तुमचा होमवर्क मग त्या दिवशी चेक करेन. तर पहिला होमवर्क आहे, हे जे आपण बघितलेलं होतं ना, अप्रकट उष्मा, आणि इथे बघा मी हे जे अंडरलाईन करून दिलेले तुम्हाला, हे डार्क वालं इथपर्यंत, हे पहिलं तर इथपर्यंत करून दिलेलं. थांबायला छोटं करते. हा, हे एवढं करून दिलेलं तुम्हाला अंडरलाईन. हे लिहून काढायचंय छान हँडरायटिंग मध्ये पुस्तकामध्ये आणि पाठ करायचंय. त्याच्यानंतर ना दुसरं, इथून द्रवाचे रूपांतर, इथून तिथपर्यंत ह्याला पण लिहून काढायचंय आणि पाठ करायचंय, हे म्हणतात पर्यंत. ठीक आहे, हा दुसरी गोष्ट झाली. परत तिसरं काय करायचंय, हे तुम्हाला वाचून काढायचंय मुलांनो. हे हे खूप छोटस आहे बघा. पुनर्हिमायन वाला जो हा टॉपिक आहे ना, खूप छोटा आहे. ह्याला प्लीज वाचून काढा. आता क्लास संपल्या जरी वाचलं तरी 2 मिनिटात वाचून होईल. ठीक आहे. आणि हे जे प्रश्न दिलेत ना, जरा डोके चालवा मुलांनो, हे वाले, हे जरा वाचून ना खरंच डोकं चालवा याच्यावरती. मी ह्याची उत्तरं तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये विचारेल. आपसामध्ये तुम्ही एकमेकांशी डिस्कस पण करू शकता की काय उत्तर असू शकतं याचं. ठीक आहे. आणि नंतर ह्याला पण वाचून काढा. पाण्याचे असंगत आचरण जे आहे ना, ह्याला वाचून काढा. हे बघा, ह्याची उत्तरं ना तुम्हाला परीक्षेत लिहावी लागतील. ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. कारणे द्या. वाचून काढल्यानंतर ना हा प्रश्न लिहून घ्या. ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0° किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. कारणे द्या. थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खडकांना भेगा पडतात. ह्या दोघा प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची. कळलं? कशामध्ये लिहिणार आहे? खालील विधाने स्पष्ट करा म्हणून लिहा किंवा कारणे लिहा म्हणून लिहा, दोन्ही पण चालेल. इथे काय प्रश्न होते? ठीक आहे, ही एक गरज नाहीये. कळलाय होमवर्क काय आहे? हो मॅडम. ठीक आहे, चला. हो मॅडम. ओके, ग्रेट. तर मला वाटतंय आपला, थांबा मी तुम्हाला कन्फर्मच सांगते, आपला पिरियड उद्या आहे की परवा, म्हणजे तुमच्याकडे होमवर्कला किती वेळ आहे. नाहीतर एक सेकंड आहे मला फक्त. येस, आपला पिरियड शुक्रवारी आहे. परवा दिवशी आहे आता आपला पिरियड शुक्रवारी. तुमच्याकडे परवा दिवशी पर्यंत होमवर्क करायला वेळ आहे. ठीक आहे, चला. तर आज आपण क्लास संपूयात. क्लासला कोणाकोणाला मजा आली हात वर करा. खरंच आली ना? जेवढा मजा करून अभ्यास कराल ना तेवढं लक्षात पण राहील. बोर नाही होणार मग.